अनिता डोंगरे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे नाव ऐकलेलं असेल। संपूर्ण भारतामध्ये फॅशन इंडस्ट्रीमध्ये टॉपला असणारी अनिता 2 शिलाई मशीनपासून आपला व्यवसाय सुरू केला होता। सध्या या व्यवसायाची वार्षिक उलाढाल ही 1000 कोटीपेक्षा जास्त आहे। तिच्या ग्राहकांच्या यादीमध्ये कटरीना कैफ, जान्हवी कपूर, अक्षय कुमार यासारख्या भारतीय सेलिब्रिटी सोबतच खूप सारे आंतरराष्ट्रीय कलाकार सुद्धा आहेत। अनिता डोंगरे हिचा इथपर्यंतचा प्रवास, तिनं सुरू केलेला व्यवसाय, तिचं बिझनेस मॉडेल या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। 3 ऑक्टोबर 1963 मध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये तिचा जन्म झाला। वैविध्यपूर्ण असलेल्या भारतीय संस्कृतीने तिला नेहमीच भुरळ घातली होती। तिला लहानपणापासूनच फॅशन डिझाईनमध्ये खूप इंटरेस्ट होता। शाळा संपल्यानंतर तिनं ठरवलं की आपल्याला फॅशन डिझाईनमध्येच करिअर करायचे, पण प्रश्न होता सुरुवात कुठून करणार। नक फॅशन डिझाईनसाठी प्रसिद्ध असलेल्या SNDT विद्यापीठातून डिग्री करायचा निर्णय तिने घेतला। त्या ठिकाणी तिला फॅशन डिझाईनबद्दल बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या। तिनं नंतर यामध्ये व्यवसाय सुरू करायचं ठरवलं। तिनं तिचा निर्णय आपल्या घरच्यांना बोलून दाखवला। त्या निर्णयाला तिच्या आईने पाठिंबा दिला, बट वडिलांचा मात्र सुरुवातीला विरोध होता। पण तिची जिद्द, क्षेत्रातील आवड आणि क्रिएटिव्हिटी पाहून तिच्या वडिलांनी पण नंतर तिला खूप मदत केली। मुंबई म्हटलं की सगळ्यात मोठा प्रश्न जागेचा, पण त्या अडचणीवरही तिनं मात केली आणि आपल्या घराच्या बाल्कनीमध्येच 2 शिलाई मशीन ठेवून या व्यवसायाला सुरुवात केली। तिनं वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार करून आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना दाखवले। नंतर तिने तेच प्रोडक्ट जवळपासच्या दुकानामध्ये सेल करायला ठेवले। त्या प्रोडक्ट्सला खूप चांगला प्रतिसाद मिळू लागला। नंतर 1995 मध्ये तिने आपली बहीण मीना सेहरा याच्यासोबत आपला A&D अँड नावाचा ब्रँड बाजारात आणला। पाश्चात्य देशातील महिला जसे कपडे घालतात तसे कपडे भारतीय महिलांसाठी बनवायचं त्यांनी ठरवलं। त्यांच्या या ब्रँडला पण देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला। येथूनच सुरुवात झाली ती तिच्या व्यावसायिक प्रवासाची। 1999 मध्ये तिने हाऊस ऑफ अनिता डोंगरे असा स्वतःच्या नावानं ब्रँड सुरू केला। सुरुवातीला तिने नववधूंचे कपडे डिझाईन करायला सुरू केलं। तिने ट्रॅडिशनल कपड्यामध्ये आधुनिक डिझाईन्स मिक्स करून कपडे बनवायला सुरू केलं होतं। भारतातील पारंपरिक कापड आणि त्यावर थोडंसं मॉडर्न आर्ट यामुळे तिच्या कपड्यांना एक वेगळंच आकर्षण प्राप्त झालं होतं। हळूहळू तिने भारतातील ग्रामीण भागातील कलाकार जे पारंपरिक पद्धतीने कपडे बनवायचे त्यांना पण आपल्या कंपनीसोबत जोडले। त्यांना वेगवेगळ्या संधी दिल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या कलाकारांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला देखील दिला जाऊ लागला। तिच्या कपड्यांना जसजशी मागणी वाढू लागली तसं तिनं मोठमोठ्या शहरामध्ये भव्य अशी दुकानं उघडायला सुरुवात केली। त्याचबरोबर तिने ग्लोबल देसी, ग्रासरूट यासारखे लोकप्रिय ब्रँडही बाजारात आणले। प्रत्येक ब्रँडमध्ये नवीन काहीतरी होतं, त्यामुळे तिच्या ब्रँड्सला आंतरराष्ट्रीय स्तरावर पण चांगली प्रसिद्धी मिळू लागली होती। लवकरच भारत आणि जगभरातील दिग्गज कलाकारांना तिच्या क्रिएटिव्हिटीनं भुरळ घातली। जिद्द, हार्डवर्क, क्रिएटिव्हिटी यांच्या जोरावरती आज भारतातीलच नव्हे तर जगामध्ये असणाऱ्या टॉप फॅशन डिझायनरमध्ये आहे। तिची कंपनी आज वर्षाला 1000 करोडपेक्षा जास्त रुपयांची उलाढाल करत आहे। एक महत्त्वाची गोष्ट जी तिच्याकडून शिकण्यासारखी आहे ती म्हणजे क्षेत्र कुठलेही असो, तुम्ही फक्त तुमची पॅशन फॉलो करा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल। अनिता डोंगरेबद्दल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।